नमस्कार, मी प्रवीण अहिरे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत करतो. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. पैसा येण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. कोर्टाचा मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे. महिलांचा विजय झालेला आहे. ज्या काही लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींचा विजय झाला आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून टाकायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा दिलासा काय मिळालेला आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पैसा येण्याचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय. बघा, उच्च न्यायालयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढली. अदिती तटकरेंकडून अभिनंदन. तर बघा, संपूर्ण माहिती पाहू शकता. आजचीच बातमी 5 ऑगस्ट 2024. आजच या ठिकाणी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुनावणी झाली आहे. बघा, उच्च न्यायालयाने नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरातील लाडक्या बहिणींचा विजय झाला असल्याचे सांगत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याने न्यायालयाचे आभार मानलेले आहेत. तर बघा, योजनेबाबत विविध संभ्रम त्या ठिकाणी होते. तर आता या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे योजनेची जी काही विश्वासार्हता आहे ती वाढल्याने न्यायालयाचे देखील या ठिकाणी आभार मानण्यात आले आणि लाडक्या बहिणींचा विजय असल्याचं या ठिकाणी अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, अजून महत्त्वाची माहिती. तर बघा, न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. तर बघा, हायकोर्टाने ह्या ठिकाणी ही जी काही याचिका टाकण्यात आली होती तर त्या याचिकेवर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यानंतर बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल करण्यात आली होती याचिका. नवी मुंबईतील सीएने लाडकी बहीण योजनेविरुद्ध याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेत असं म्हटलं होते की लाडकी बहीण योजना करदात्यांचा पैशाचा अपव्यय आहे. या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तर लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याने तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. तर बघा, ही जी काही याचिका होती तर यावर अशा पद्धतीने निर्णय देण्यात आलेला आहे. हायकोर्टाने सांगितले हा जो काही ही जी काही योजना आहे तर हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असं देखील निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यामुळे 19 ऑगस्टला जो काही तुमचा हप्ता येणार आहे त्याचा मार्ग देखील या ठिकाणी मोकळा झालेला आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे काही पैसे ते मिळायचा मार्ग मोकळा झालेला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी अर्ज केले होते लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही अर्ज केला होता तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये रिजेक्ट लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती. सर्वात मोठा जो काही दिलासा आहे तो माता भगिनींना मिळालेला आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे आणि त्या योजनेचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. तर सर्वात मोठी माहिती होती. हायकोर्टाने या ठिकाणी मोठा निर्णय दिलेला आहे. महिलांसाठी दिलासा मिळालेला आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.